नमस्कार दर्शको, लोकशाही महाराष्ट्र आणि बोला भेद न्यूजच्या माध्यमातून आज आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ग्राउंड रिपोर्टसाठी आपण सध्या जवळा गटातील जवळा गावी आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलो. नाव काय? रामराव घाडगे गाव सरकार हा जवळा जवळा. काय वातावरण जवळ? काय वातावरण काय सगळीकडे पेट जाळायचं चालू आहे सगळीकडे. कळालं का? सगळीकडे हे जा. आता इकडे दोघं आमदार आहेत, हां इकडे शेंगेल आहे. हां जोर कोणाचा असणार मग? हा कोणाचं असतं? आता हे आता दोन कसे ऐकणार हो? ऐकणारच नाहीत ना. हा जिकडं आबा तिकडे गुलाल. अहो तिकडं अतुल मालकानं कामं चालू केली. कटले अहो सगळ्यांनी कामं चालू करू द्या. आता चालू करून काय कराय? सुरुवातीपासून पाहिजे, पहिल्यापासून. हां काय वाटेल? काय होते जवळच? काय होईल? जवळच काय जवळ वनवेच होणार हो. कळालं का? आता गावातला इथला नेता आहे म्हटलं तर आता जाऊन आम्ही काम तिकडं करू काय? हां. माणूस आपला कधी निम्याराचा उपयोगाला येणार. हां येतील का निवडून? येणार 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 100% येणार. विकास कामाचं काय सांगता? विकास करावं, निधी विधी विकास सगळं पाणी पुरवठा सगळी काम फोनवर कुणा अडचणी वगैरे काय बाबा लगेच आबा जाग्यावर फोन करते लगेच. हां हे, लगेच कुणाच कुठलं काय तक्रार अगोदर फिरते दौरा असला की नाही नोंद करून तारीख बिरीख घेतलं लगेच माणसांना बोलवून ऑफिसला फोन, सगळ्या डिपार्टमेंटला फोन हलवतात. यशराजे पहिल्यांदा निवडून येतो तर आणि निवडणं पण ही आहे ना, तपश्चर्या आहे ना 40 वर्षाची. हां हा असं आहे. मग आबांचा फायदा यशराजेला होणार का? नाही होणार, होणार 100% होणार. असं गावात ना किती गावात लीड येणारच हो सगळं, हां प्रश्नच नाही. आपलं मतदान आपलं त्यांच्या वार्डातच आहे, तिथं जाईल. नाव काय? प्रनिल कोडक, गाव गाव जवळा. काय आहे सध्या वातावरण जवळ? वातावरण आता बघताल तर तुम्ही ते बघता काय वातावरण सगळं नारळचं चालू आहे. हां आणि नारळची नारळ हे यशराजे साळुंके पाटील यांचं चिन्ह आहे नारळ. आणि तसं बघायला गेलं तर ह्या जवळे गावात एक 95% मतदान हे यश पाटलाला होईल. कसं काय? ॲक्च्युली असतानाच गाव जवळ यश पाटलाचं आहे. त्यानंतर मग आपण वाणी चिंचळा असू द्या, वाकी असू द्या, त्याच्यानंतर आपलं आलेगाव मेडशिंगे असू द्या, प्रचंड मतानं असं लीड जाणार आहे. कारण यश पाटील हा व्यक्ती असा आहे, मग आम्हाला जसं कळतं आहे साधारण त्याचं वय एक दादाचं 6-7 वर्ष असेल तेव्हापासून आबांनी त्याला माणसात सोडलेलं आहे. मग कोणाही लग्न असू द्या, कोणाचं आपलं मैताचं दहन मैत असू द्या, दुःखात असू द्या, सुखात असू द्या, सगळ्या ठिकाणी यश पाटील तिथं पोचलेले आहे. आता जर ते आता लोक म्हणत असतील की आता यश पाटलांनी पाऊल टाकले घरांदार वाचा, फार पूर्वीपासून आहे. त्याला समजत नव्हतं तेव्हापासून ते माणसात आहे. त्यामुळं आमची एवढी खात्री आहे की साधारण ह्या जवळे गटात सगळ्यात जास्त आणि जवळपास 80% ते 85% मतदान यश पाटलाला. अतुल मालक पवार आहेत. नाही, अतुल मालक पवार हे साधारण मला वाटतं त्या कुठल्या गटातून एकतपूर गटातून राहिलेलं होते. तसंच स्ट्रॅटेजी इथे यूज करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. मग त्या स्ट्रॅटेजीचा काहीही फरक पडत नाही. लोक तात्पुरते एक ठिकाणी काम करणार, हे वाटलं म्हणणार, त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करणार, असं नाही. आता आबांचं सगळीकडे काम आहे, त्यामुळे काही विषय येत नाही. आणि त्याचबरोबर आपले शेतकरी कामगार पक्षाचं त्यांना पाठिंबा, दोघांची आघाडी आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त मतं ही यश पाटलाला पडते. शेकापचा पाठिंबा असल्यामुळे काय फरक जाणवलं का? सॉरी, शेकापचा पाठिंबा असल्यामुळे काय मतामध्ये फरक जाणवला? 100% जाणवेल. हे आता आपण विधानसभेला बघितले सगळे मताचं गणित तुम्हालाही माहीत असेल. 100% शेकाप आणि आबा गट या दोन्हींचं मिळून पुढचं विरोधक संपेल अशी परत ते नाव सो काढणार नाही विरोधक. हां, एकंदरीत मताने यश पाटलाला. गोरख बंडगर, गाव गाव जवळा. काय जिल्हा परिषद वातावरण चालू झालं? वातावरण एक नंबर आहे. यशदादा साळुंके पाटील. कसं काय हो? हा कसं काय? तर कामं तशी आहे ती. काय काय झाली ती कामं जे एक रातच्या 12 वाजता फोन केलं कामं तिथे करते ती. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, हां एवढं काम. आता पुढं आतून मला काय दिली आतून मार्ग असू द्या, अजून कोण असायला असू द्या, इथं यशदादाशिवाय इथं नावच नाही. असं आहे. हा मग यश तर नौका चेहरा आहे काय? नौका त्या तिसरी पिढी आहे. पहिला काकासाहेब, मग नंतर दीपक आबा, नंतर यशदादा. हां दीपक आबापाशी आम्ही रातच्या 12 वाजता जाऊ शकतोय. हां मग अतुल मालकाचे काही विकास काम इकडे आतून मार्ग आम्हाला माहिती नाही कुठं आहे ती, कुठं यांना आताच बघायला आलो मी. नवीन चेहरा इथं आम्हाला आतून मार्ग होतं उभा राहतो माहिती बी नाही. यश राजेकडे असं काय तुमचं नवीन कामाचं काही प्रस्ताव मांडले का तुम्ही? हे काम प्रस्ताव सगळं आता आम्ही तर जातोय वाड्यात, सगळं काम होते आमचे. आता गेलं का माघारी यायचं नाही, काम करून करायला यायचं. असं आहे. हां म्हणजे
तिथे गेल्यानंतर काम होतेच. हे काम होतंय मग कवा बी रातच्या 12 वाजता पाठ जाऊ द्या दुपारी जाऊ द्या कवा काम ओके. मतं तशी मिळणार का? मत इथं जवळ गावात 80% मतदान आहे. मतदान होईल. किती पोलिंग होईल तरी साधारणतः? पोलिंग काय काय 7,000 हा. पोलिंग साधारणतः किती होईल त्यात? त्यातलं काय एवढं काय मला अंदाज नाही. किती यश मालकाला किती पडेल काय? 7,000 पैकी हां. 5,000 पडतील. 5-6 हजार. सूरज खराडे. काय जवळात वातावरण कोणाचं? यशदादा साळुंके. का हो? काम चालू आहे ती कामं केली ती आबांनी कामं केलीत. रात्री 12-1 वाजता कधी मी तुम्ही वाड्यात या आबांना फोन करा तुमचे काम करून देतील आबा नक्कीच. तुमचे आतापर्यंत काय काम केलं? आमची बरीच कामं केली ती होय. बरीच कामे आमच्या मार्गी लावलेली त्यांनी. युवकांचा चेहरा तुम्हाला काय वाटतं काम होतील का? हो 100% होतील. 100% आबा जसं कामं करतात तसं दादा पण काम चालू करतील आणि कामं सुरू करतील. आबा जसं काम करत तसं यश दादा काम करतात. हो 100% करतील. विकास होईल का? जवळ 100% होणार 100%. 90 ते 95% ह्या गावातनं दादांना मतदान होईल. दादांमुळे विकास 100% होणार. होय 100% होणार. आतून मला तिकडे जवळ गटात कामाचा धडक लावलाय काय? कोण आतून मालक हां. कधी त्यांना बघितलं नाही त्यांचा फोटो कधी लावला नाही बघितलं नाही. कोण आतून मालक आहे त्यांचाच फोटो मी दावा मी सांगतो कोण आहे आतून मालक. काय काल मी कधी व्हॉट्सअपला बघितलं स्टेटस त्यांचा इथं 2 टॉल्या मुरुम टाकले त्या DP बसवले लागले. आत्ता कुठं आली ती ही करायला लागली ती आधी काय ह्यांना ती जनता दिसली नाही कुठं. आत्ता येऊन इथं मुरुम टाकते ती DP बसवतो म्हणून जनतेला आवाहन करते ती. ही सगळी फसवणूक चालू आहे. काय सुद्धा नाही ह्यांचं काम बी सगळं ही चालू आहे. काय सुद्धा कामं केलं नाही ते बघायला. DP बसवलं मग होल मारलं रस्ते मग आधी कुठे रस्तं DP मग कुठे गेलं आधी हां. आधी कुठे गेलं सांगा मला रस्तं बिस्त कुठे गेलं. आधी म्हणजे कधी? आधी म्हणजे आत्ताही ओपनचं आरक्षण पडलं ना जिल्हा निवडणुकीबद्दल मग त्यांनी चालू केली कामं बिमं. आधी काय ह्यांना दिसत नाही ती का कामं? काय म्हणायचं जर हां काय म्हणायचं? काय म्हणायचं म्हणजे काय अहो कोण आहे काय काय माहिती ना आम्हाला दुसरं ना दुसरा काय विषय नाही. आणि साहेब नाडगे गाव जवळा. काय वातावरण जवळात एकंदरीत? वातावरण चांगलं आहे. जिल्हा परिषद चालू झाले. हं? जिल्हा परिषद चालू झाले. उमेदवार कोण कोण माहित आहेत का? काय मला आता काय अडाण्या माणसाला माहित हो. यश राजे साळुंके पाटील आहेत. परत अतुल मालक पवार आहे. होय 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 आहे ती. कोणाचं पराठा जड आहे हो? हं? कोणाचं पराठा जड आहे? आता काय आता मला तर काय कळत आलीच नाही ते आम्हाला कोणी विचारतच नाही ते. जवळात कुठल्या पक्षाची हवा आहे तर कुठले? हं? कुठल्या पक्षाची हवी आहे? आता काय आता सांगायचं हो. यश राजे जवळातले आहेत. होय आहे ती घे. काय मग मतदान होईल का? आता कोणाचं काय काय मोरलं काय सांगाय पाण्यातला खांब आहे हो. हां. हं? यश राजेने कामं केली मन अतुल मालकानं काम केली ती. आता काय हो का सगळीच आहे ती कामं करणारी. हां. सगळीच मतदान कोणाला कर. करायचं मग? आता कोणाला करायची आता गावातला उमेदवार आहे काय मतदान कोणाला करायचं काय? आता काय कसं ते हं? यश राजालाच करणार आम्ही. यश राजेला येणार का निवडून? नाव काय? महादेव गाव जवळा. काय वातावरण आहे जवळ? जिल्हा परिषद सध्या वातावरण चालू झालं. कोण येईल? आता काय आता आपण सांगू शकतो हा तसं कसं सांगायचं आपण हो हां. सांगू शकत नाही तसं. यश राजे आहेत. अतुल मालक पवार आहेत. आता सगळं आहे पण आपण तसं काय गॅरंटी कोणाला सांगू शकत नाही. या दोन्ही पण उमेदवाराची गॅरंटी नाही का? हा गॅरंटी कोण जायचं होणार की पार्ट इकडे इकडे होणारच आहे की. तरी काय वाटतं जवळात कसं कोणाचं वातावरण आहे? काय आता- चर्चा इकडे तिकडे झालीच नाही. काय आता चर्चा काय आता आपण राहण्यात राहतो गावात खुद गावात राहत नाही. आता आलो मी गावात आता चर्चा तर आता चालूच होती राजकारणाची. आज चर्चा होते आता मी इथं या वाहनं बिनं बघायला लागलो. हां. आता कोणाला म्हणून सांगायचं यश राजे जवळच तर काय त्यांच्या बाजूने वातावरण आहे का? काय वाटतंय कसं आहे? आहे चांगलं वाटतंय पण आता पुढचं काय आपण सांगायचं. मतदान होईल का त्यांना बरं? हा होय होईल का तुमचं? माझं काय माझं मग आता मी वेगळा आहे का माझ्या गावचंच आहे म्हटल्यावर मी वेगळा आहे. करणार का मतदान तुम्ही? हां करू शकतो की. हां. हां काय हो करू शकताय. हां